नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला अंड न वापरता स्पंज डोनट रेसिपी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे. 150 ml दूध आहे. हे 240 ml चा कप आहे. आता मी 3 टेबलस्पून म्हणजे 50 ग्रॅम होईल एवढी साखर घालून घेतली त्यात आणि 1.5 टीस्पून यीस्ट घालते. ही यीस्ट ॲक्टिव्ह करायची गरज नाही, इन्स्टंट यीस्ट आहे ही. त्याच्यामुळे मी ते दुधामध्ये मिक्स करून घेतली. आता त्यामध्ये लगेचच मी त्याच कपानं 2 कप मैदा चाळून घेतलेला आहे, तो त्यामध्ये घालून घेणार आहे. पाव किलो मैदा आहे हा, जास्त नाही. त्यामध्ये आता मी एक अर्धा टीस्पून मीठ घालून घेते आणि हे चमच्याच्या साहाय्याने चांगलं मिक्स करून घेते मी याला. ह्याच्या आधी मी ख्रिसमसच्या टायमात अंड वापरून स्पंज डोनट रेसिपी करून दाखवलेली आहे. एका ताईची कमेंट होती की विदाऊट अंड्याचं डोनट करून दाखवा. त्यावेळी मला जमलं नाही, म्हणून मी ही रेसिपी आता पुन्हा बनवत आहे. हे आता मी कटिंग बोर्डवर काढून घेतले. ह्याला चांगलं एक 4 ते 5 मिनटं चांगलं मळून घ्यायचं. चांगलं मळल्यामुळं ते चांगलं फुगतं आणि डोनट पण चांगले फुगतात. हे कुकिंगचे व्हिडिओ बनवायला खूप जास्त वेळ पण लागतो आणि कष्ट पण लागतात. कमेंट, लाईक, हाईप करत जावा. सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनेलला. नवीन नवीन व्हिडिओ दिसतील माझे. त्यात आता मी 2 टेबलस्पून बटर घालून घेतलं. ते गरम भांड्यावर ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं वितळलं ते. रूम टेम्परेचरचं घालायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवलं असलं तर काढून ठेवायचं बाहेर. बघू शकता कसं मळलेलं आहे हे. आता झालेलं आहे. याचा गोळा बनवून आता ठेवून देते. हे छोट्या प्रमाणात केलं याचं तर 14 होतात आणि मोठ्या प्रमाणात केलं तर एक 10 होतात. तुम्हाला जसे पाहिजे तसे गोळे करून तुम्ही बनवू शकता. हे आता मी 1 तासासाठी फुगत ठेवणार आहे. झाकून टॉवेलमध्ये गुंडवून ठेवलं तरीसुद्धा चालतंय. हे 1 तास झालेलं आहे बघा. आता मी घेतलेलं आहे, चांगलं फुगलेलं आहे. अगदी पाव किलो मैदा आहे हा, जास्त नाही. तर याला बाहेर काढून घेते आणि याचे गोळे बनवून घेते. तुम्हाला छोटे मोठे किती पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही गोळे करू शकता. मी थोडे छोटे केलेले आहेत. ह्या पद्धतीने सगळे गोळे बनवून घेणार आहे मी. हे बनवून झालेले आहेत. आता मी ह्याला छोटे केल्यामुळे टोपणानं होल पाडणार नाही. बोटाच्या साहाय्यानंच मी थोडं होल पाडून घेणार. ह्या पद्धतीने मी होल पाडून घेतलेला आहे सगळ्याला. आता पुन्हा याला 20 मिनटं झाकून ठेवायचं, टॉवेल झाकून. त्याच्यावर थोडासा तेलाचा ब्रश फिरवून घेते वरती. आणि 20 मिनटासाठी मी याला झाकून ठेवते. झालेले आहेत 20 मिनटं आणि बघू शकता तुम्ही चांगले फुगलेले आहेत.
आता ह्याला तेल जास्त कडक तापवायचं नाही. कोमटपेक्षा थोडंसं जास्त तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचं. त्याला उकळी वगैरे काय फुटायची गरज नाही. एकदम कडकडीत तेल तापवायचं नाही याला. चांगले होतात ते फुगून. ह्या पद्धतीनंच तळून घ्यायचं. बघू शकता तुम्ही कसं फुगलेले आहेत. थोडासा तांबूस कलर आला की काढून घ्यायचं दोन्ही बाजूनी. झालेले आहेत, आता काढून घेते मी. ह्याच पद्धतीने मी बाकीचे पण तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. तेलाचं टेम्परेचर पण बघा, जास्त उकळलेलं नाही आहे तेल. पुन्हा त्यात मी घालून घेते. ज्यांना अंडं आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे. ह्या पद्धतीने मी सगळेच आता तळून घेणार आहे. आता मी एक 100 ग्रॅम डार्क चॉकलेट वितळून घेतलेली आहे बारीक करून मायक्रोवेव्हला. तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर गरम पाण्यात काचेचा बाऊल ठेवून वितळू शकता तुम्ही. तर त्या डोनटला मी असं डीप करून घेते त्यामध्ये. चॉकलेट लावल्यामुळं डोनट खूप छान लागतात. एक थोडे मी असे करणार आहे. थोडंसं सुकल्यासारखं झालं की त्याच्यावर मी आता पांढऱ्या चॉकलेटनं डिझाईन करणार आहे. एक तुम्हाला मोडून दाखवते. बघा अगदी कापसासारखा कसा स्पंजी झालेला आहे. खूपच छान झालेला आहे डोनट. पांढरी चॉकलेट पण ह्याच पद्धतीने थोडी वितळून कोनमध्ये भरलेली आहे मी. ह्याच्यावर स्प्रिंकल पण लावले जातात, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी असं चॉकलेट लावत आहे डेकोरेशनसाठी. इथंपर्यंत जर रेसिपी तुम्ही बघताय तर रेसिपीला हाईपचा ऑप्शन आहे. हाईप करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली. थँक्यू.